आमदारांच्या निवासगृहामध्ये असलेली कॅन्टीन, या कॅन्टीनमध्ये नेमकी काय परिस्थिती आपण हे पाहण्यासाठी आलो आहे। मी सध्या उभा आहे आमदार निवासस्थानाच्या कॅन्टीनमध्ये। आपण पाहू शकतो या ठिकाणी काउंटर आहेत आणि बाहेरच या ठिकाणी सगळेच जे खाद्य प्रेमी आहेत ते या ठिकाणी येतात आणि कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक असेल या ठिकाणी जेवणासाठी व नाश्त्यासाठी येतात आणि मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे। आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर याच्या थोड्या अंतरावरती पाहायला गेलं तर या कॅन्टीनमधनं जे बनवलेले पदार्थ आहेत ते बाहेर दिले जातात। या ठिकाणी आपण पाहू शकतो अनेक वेटर असतील किंवा आतमध्ये आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी जे आतमध्ये जे कर्मचारी आहेत या कॅन्टीनचे ते काम करतात आणि जे खाद्यपदार्थ आहेत, जी ऑर्डर या ठिकाणी दिली जाते ती ऑर्डर या ठिकाणहून बाहेर जे ऑर्डर देतात त्या नागरिकांना दिली जाते। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो याची नेमकी आतमध्ये काय परिस्थिती आपण पाहू शकतो। या ठिकाणी बाहेर जे आहे ते झटपट बनणारे जे पदार्थ आहेत ते या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि या ठिकाणी अनेक जण काम करताना दिसून येत आहेत। आपण दुसरीकडे पाहायला गेलं तर याच्या थोड्या अंतरावरती आपण पाहू शकतो की पाठीमागच या ठिकाणी यांच्या बाथरूमची सोय आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी धुणं भांडी वगैरे ज्या पद्धतीने जेवण झाल्यानंतर धुणं वगैरे या ठिकाणी होतं। तर दुसरीकडे या ठिकाणी आपण कॅन्टीनमध्ये पाहू शकतो या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ते आतमध्ये काम करताना दिसतात। ते कॅन्टीनमध्ये ज्या पद्धतीने साफसफाई पाहिजे असेल त्या प्रकारची साफसफाई या ठिकाणी करताना दिसतात। मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी जेवण बनवल्यानंतर ते हॉटेल व्यवस्थापकाचे कर्मचारी ते जेवण बनवताना दिसतात। ते आपण पाहू शकतो या ठिकाणी मॅनेजमेंट करायला एक माणूस या ठिकाणी आज ठेवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे कापून ठेवलेले पदार्थ आहेत ते या ठिकाणी ठेवलेले आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणी जी भाजी असेल किंवा वेगवेगळे सामान असतील, चाय असेल या ठिकाणी बनवली जाते आणि या ठिकाणहून बाहेर काउंटरवरती दिले जातं आणि त्यानंतर आपण हा पाहू शकतो हा बाहेरचा परिसर आहे। या परिसरामध्ये या ठिकाणी बाथरूम म्हणजे ज्या पद्धतीने या ठिकाणी जे भांडे कुस्ती ताटं वगैरे असतील या ठिकाणी येत असतील त्याची देखील साफसफाई या ठिकाणी केली जात आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर याच्या आतमध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी जे बनवण्याचे पदार्थ आहेत ते या ठिकाणी बनवले जातात। भाजी असतील, कांदे असतील, अनेक वस्तू या ठिकाणी कापून ठेवले जातात आणि आतमध्ये वाट्या असतील किंवा याचं देखील या ठिकाणी धुणी भांडी वगैरे केले जातात। तर दुसरीकडे आपण पाहू शकता या ठिकाणी जे भांडे वगैरे धुताना आपल्याला काही हॉटेलचे कर्मचारी दिसतात। तर दुसरीकडे आपण पाहू शकता या ठिकाणी चपाती वगैरे असतील या ठिकाणी बनवताना पण आपण पाहू शकता की या पद्धतीने या ठिकाणी सगळेच जे हॉटेलचे कर्मचारी आहे, बावर्ची आहेत या ठिकाणी बनवताना इकडे जेवण बनवताना दिसून येत आहेत। तर दुसरीकडे आपण पाहू शकतो की काल झालेल्या आमदारांनी केलेल्या मारहाणीनंतर या ठिकाणी या कॅन्टीनच्या आपण पाहू शकतो की जी साफसफाई चालू आहे ती साफसफाई या ठिकाणी करताना जे आहे ते या ठिकाणी दिसून येतात। एकंदरीत या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी जी झाडू मारणं असेल किंवा या ठिकाणी सगळा स्टॉक केलेला माल या गोडाऊनमध्ये ठेवला जातो आणि या गोडाऊनमधनं ठेवलेला माल त्यानंतर त्याचं कटिंग करून तिकडे जेवणात वापरला जातो। दुसरीकडे आपण पाहू शकता या ठिकाणी आसन व्यवस्था नसल्याने टेबलावरतीच या ठिकाणी बसलेले कर्मचारी अजून या ठिकाणी चपाती बनवताना या ठिकाणी दिसून येत आहे। तर पूर्ण आतल्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने कांदे असतील किंवा साफसफाई असेल ती देखील आज केली जात आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर स्टोरूम असेल किंवा आतली कॅन्टीनचा परिसर असेल ह्या पूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो की अशा प्रकारची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहेत। साफसफाई आज सकाळपासूनच यांनी सुरू केलेली आहेत। मात्र अनेक तक्रारी या कॅन्टीनच्या विषयी या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतात। मात्र प्रत्येक वेळेला काहीतरी उडवाउडीचे उत्तरं देत असल्याने हे पाऊल उचलले असल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी सांगितलेलं आहे। नेमकं काल रात्रीचा प्रकार काय आहे, कशा पद्धतीने तो झाला आहे, या हॉटेलचे जे मॅनेजमेंट बघतात आपण त्यांच्याकडनं जाणूया। सर, काय सांगाल की काय नेमकं काय झालेलं, म्हणजे कशा पद्धतीचं झालेलं? तुम्ही सकाळी आलेले तर काय नेमकं तुम्हाला माहिती मिळाली? तुम्हाला काय माहिती मिळाली? नाही, काय विषय नाही, काय झालेलं ते तरी माहिती मिळाली असेल की काय माहिती मिळाली तुम्हाला? काय झालेलं काल रात्री? का ती डाळ वाईट होती, खराब होती? फक्त ते आमदारांची कंप्लेंट होती, ते आम्हाला सॉल्व्ह करणं भाग आहे। सकाळपासून साफसफाई या ठिकाणी दिसते। येस.
मग एका आमदारांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली तर काय वाटतं तुम्हाला? बद्दल नाही माहित, विषय नाही माहित. तुम्ही या विधेयक काय तक्रारी वगैरे करणार आहात का? काय नाही, विषय तर नाही माहित, अजून माहिती नाही कोण घेतली. कर्मचारी आहे, का मारहाण केली नाही याची माहिती, तो विषय नाही अजून कळलाय. आज कळल्यानंतर मग सांग, अजून काही विषय नाही. आपण पाहिलं तर या ठिकाणी मॅनेजमेंट असतील किंवा सगळेच असतील या विषयावरती बोलणं ते टाळलं आहे. पण मात्र आपण पाहू शकता या ठिकाणी ज्या वस्तू ठेवलेल्या होत्या, ज्या पद्धतीने वस्तू ठेवलेल्या आहेत, आज सकाळपासून काल झालेल्या प्रकारानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी साफसफाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी या ठिकाणी लावलेले आहेत. आपण काही या ठिकाणी आलेले कॅन्टीनमध्ये जे नागरिक आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूया. तर काय सांगाल, या कॅन्टीनमध्ये मिळणारं जेवण हे कुठं निकृष्ट दर्जाचं असल्याचं सांगून या ठिकाणी आमदारांनी स्वतः या ठिकाणी मारहाण केलेली. काय वाटतं की जेवण सर्वसामान्यांना कसं मिळेल? त्याच्याबद्दल माहितीच नाही ना. जेवण कसं मिळावं काय वाटतं? सुंदर मिळालं पाहिजे, छान मिळालं पाहिजे जेवण. आपण अजून काही या ठिकाणी जेवण करत असलेल्या लोकांना विचारू. दादा काय सांगशील, या ठिकाणचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय, मारहाण झालेली, जेवण निकृष्ट दर्जाचं मिळलं जातं असं सांगितलं जातं, काय वाटतं सर्वसामान्यांना जेवण कसं मिळालं पाहिजे, काय याच्या मिळालं पाहिजे जेवण? जेवणाच्या बाबतीत निर्दयपणा नाही केला पाहिजे, जेवण चांगलं मिळालं पाहिजे. आपण एवढे पैसे खर्च करून या ठिकाणी जेवायला येतो, काय आपली इच्छा काहीच नसते. इच्छा एकच असते सर, का आपण जेवण हे असं अतिशय गरजेची गोष्ट आहे आणि जेवणात काय अडचण झाल्याने पॉयझन तयार होतं, अतिशय वेगवेगळा प्रकार घडतो. आमची एकच इच्छा आहे की आम्ही सर्वसामान्य माणूस आम्हाला जेवण चांगलं मिळावं आणि सर्व्हिस मिळावं, बस एवढं सगळं. ज्या पद्धतीने पाहिलं गेलं तर सर्वसामान्य लोक आहेत त्यांनी यांना चांगलं जेवण मिळावं अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त केली जाते. तर तुम्ही काय सांगाल की या ठिकाणी जेवण कसं मिळालं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? तिकडे बोललो जेवण तुम्हाला कसं वाटतं की जेवण तुम्हाला कसं मिळालं पाहिजे? आम्ही जेवण चांगलं आहे, चांगलं आहे. काका तुम्हाला काय वाटतं की या ठिकाणी जे जेवण आहे, काल आमदार स्वतः या ठिकाणावरती ज्या पद्धतीने मारहाण करत या कॅन्टीनची त्यांनी त्यांच्यावरती कुठंतरी एक बोट उचललेला आहे की डाळ 2-2 दिवसाची गरम करून दिली जाते, आरोग्याची खेळ आहे का? आमदार मोदयांनी जे पाऊल उचललेलं आहे तर ते योग्यच असं मी म्हणेल. कारण की काय की जर जेवणच व्यवस्थित नसेल मिळत आणि त्यांनी जर 3-4 वेळेस अगोदर कंप्लेंट केलेली आहे आणि आमदार मोदयांचा जर प्रश्नाला समजा इथं न्याय मिळत नसेल तर आमच्यासारख्या सर्वसाधारण जनतेचा कोण विचार करेल? एकंदरीत पाहायला गेलं तर सर्वसामान्यांच्या जीवाशी हाल आणि आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे. त्याचबरोबर आमदारांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवरती आलेला आहे. कुठेतरी कॅन्टीनवाल्यावरती FDA वाले असतील किंवा संबंधित अधिकारी असेल त्यांनी देखरेख या ठिकाणी ठेवली पाहिजे आणि सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ खेळू नये अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत या सर्वसामान्य ग्राहकाकडनं केले जात आहे. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.